ची 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 राहुरी नगरपालिका ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते, ती म्हणजे नागरिकांना न मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबद्दल। राहुरी शहरासह नगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागांमध्ये नेहमीच्या झालेल्या अस्वच्छता तसेच पाणी प्रश्नाबाबत राहुरी नगरपालिका नागरिकांच्या टीकेचे लक्ष बनली आहे। या कारभाराबाबत सी24 तासने केलेली पोलखोल आज आपण पाहणार आहोत। त्या टायमालाच येतात हात जोडायला नुसते। हे राजवाड्यामध्ये इथं संडास बांधून दिले, खाटीक गलीच्या याच्यामध्ये तिथं कोणी स्वच्छता करायला येत नाही, नळाचं पाणी येत नाही। हे लोक नळ तोडून टाकीत आहेत, त्याची कोणी दक्षता घेत नाही। 2-3 महिने झाले इथं आम्हाला लाईट नाही, त्याची कोणी दक्षता घेत नाही। ह्या कुंडी नाही आम्हाला, इथं रस्त्यावर कचरा टाकीत आहेत। या रस्त्यावर सगळं पाणी होतंय त्या नळाचं, ते नळ तोडून टाकीत आहेत। साफ करायला कोणी येत नाही, कचरा कोणी उचलीत नाही, नगरपालिकाची गटार कोणी काढत नाही। पैसे द्या म्हणतात गटार काढायला, ही गटार तुमच्या आमच्या एरियात नाही, मग ही काढली कशाला नगरपालिकाने गटार काढायला सांगितली का म्हणतात पैसे द्या आम्हाला। मोठे मोठे लोक येतात, फक्त मेंबर लोक आमच्याकडे हात जोडायला फक्त मतदानाच्या वेळेला। ही आमची दक्षता कोणी घ्यायची? आता सध्याला तुम्ही समक्ष येऊन बघा, सगळे संडास तुंबलेले आहेत। काय MIDC आहे या दरम्यान जो प्रकल्प करण्याचा आहे त्याचा प्रस्ताव आम्ही 4 ते 5 महिन्यापूर्वी पाठवलेला आहे, तो आता लवकरात लवकर मंजूर होईल। आणि या दरम्यान जो तेथील शेतकऱ्यांना MIDC ते भागडा डोंगर या परिसरात जे शेतकरी आहे त्यांना ज्या प्लास्टिकचा जो त्रास होतो तो लवकरात लवकर प्रश्न पडतोय। इथे आम्हाला जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते। इथे आई वडील कामाला जातात, पहिलं घरी आल्यावर पाणी आणायला जावे लागते। अर्धा किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं। आमच्या घरापासून पाईपलाईन देवळीला गेली, पण आम्हाला पत्ता नाही पाण्याचा, पळावं लागत इकडे हांडे घेऊन। कुत्रे मेलेलं पाणी लेकरं आमचे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील भोंगळसह गणेश नेहे, सी24 तास, राहुरी।